आणि पण लारा बाबा येतं काय सांगायलाच नको बघ. मस्त बोलली. दुर्वा पण आहे, कढीपत्ता पण आहे. कुठे आहे कढीपत्ता? जरा काय आईच्या आत्याचा नवरा आहे थोडा आजारी, त्याला बघायला झालं तर आम्ही गाव. कोण आवाज देत आहे? बघा वासुदेवाला कुठं येत आहे का वासुदेव. बघा मस्त ना. माझ्या मनात आता एक विचार आला की आपण जे अशी सांगतो ना, म्हणजे तो सांगत होता की गोड नका खाऊ, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, असं तसं परत असं थोडी थोडी माहिती सांगतात नाही का. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, छान मस्त सकाळ झालेले आहे आणि पहिलं तर आता चहा ठेवते, आंघोळ झाले, पूजा करून झाले आणि काल ना वहिनींना बोलवलेलं आहे इकडच्या, त्यांच्याकडनंच ॲब्रो करून घेते मी. तर ॲब्रो करून घेतल्यात, मी सुद्धा केल्या आणि आईला सुद्धा केलं. आई जात नाही कुठं करायला, गेली तर मामीकडं एकदम अर्जंटमध्ये असलं तर, नाहीतर मग ती स्वतःहून जात नाही. म्हणून मग मी वहिनींना इथंच बोलवते, म्हणजे ती काय तिकडं जात नाही करायला, वहिनींकडे इथंच आहे पाठीमागे. तर मग मी इथंच बोलवते वहिनींना. मग वहिनी इथं आल्यावर मग तिची पण होतात, माझे पण होतात. तर माझ्या ॲब्रो केल्यावर एक वेगळाच चेहऱ्यावर लुक येतं ना. तर काल रात्री ॲब्रो केलं तरी केस थोडीशी मला एवढीशी कापायची होती, पण बघू, नाहीतर मग अशीच ठेवेल आणि पुढच्या वेळेला आल्यावर कापेल. आता चहा ठेवते माझ्यासाठी थोडासा, कारण आता मी एकटीच आहे. आई पण गेली, दादा पण गेला. तर आता मी म्हणजे दादा कामाला पण जातो आणि रिक्षा पण चालवतो. तर तो रिक्षावर गेला आता आणि मग नंतर येईल कामाला जायला. एक मिनिट, काय ब्लर होते मला समजत. तर दोघं पण झोपलेली आहेत, गौरांश आणि नित्यांश. आणि मार्केट तर काय मामीने फोन केल्यानंतर की बसलेच नाही ते. आता वोटिंगचं आहे ना, इलेक्शनमुळं बसलेच नाही. गौरांश पण झोपला आहे, 9 वाजायला आले. गौरांश पण झोपला आहे आणि हा पण झोपला आहे. हा तर सकाळी 6 वाजता उठला आहे. मग मला पण अशी डेंजर झोप ना, आईला म्हणजे उचल त्याला आणि पाळण्यात टाक. मग पाळण्यात टाकला तिने. मग मी आपली झोपवला तर तो झोपला. मग आंघोळ बोलला, तर झोपला आहे तर आंघोळ करते. 8:30 वाजता उठले, मामीकडं चालले मी. आलो की मी मामीकडे जातेच, त्यामुळे ते सवयच आहे. आणि मामी काल बोलली ये म्हणून, आजी पण आहे, आजीला पण भेटणं होईल. मग बोललं थोडं जाऊन येते, संध्याकाळी येईल घरी. मग मामीला जरा वॅक्सिंग करायला सांगेल, म्हणजे आमचा डब्बा आहे मी आणलेला आणि पट्ट्या पण आहे, फक्त तिला करायला सांगेल. तर आणि जाऊनसुद्धा येईल आजीला भेटून वगैरे. आता पहिला चहा ठेवते मस्तपैकी आणि मग बाकीच्या गप्पा मारते. काय बघा वासुदेवाला कुठं येत आहे का वासुदेव. बघा मस्त थांबशो ना. आता हे सगळं कमी झालंय, पण आता सगळीकडं बघा असं द्यायला, बघा असं द्यायला ना. पैसे दे बाबा, थांब. टिक्का बिक्का आम्हाला काय नाही जा ना, सांगताय ना टिक्का लावा. काय माहिती खरं सांगताय का खोटं सांगताय, सांगत बसलेला. मी 10 रुपये दिले आणि मग थोडं 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 तरी सांगितलं, म्हणजे खरं. आता काय मला तर काय समजत नाही. तू वाली साड्या
कंप्लीट नाही आणायची आणि नित्यांश थोडीशी एकदम थोडीशी सगळ्यांना चांगलंच सांगितलंय. फक्त आता बघूया, सांगतील ते सांगतील. आता काय चांगलंच सांगितलं, पण विश्वास ठेवायचा की नाही हे काही समजत नाही. तर सगळ्यांना सांगतात मी आता तांदूळ दिले थोडेसे आणि मला बोलले की तब्येतीची काळजी घ्या, गोड कमी खा बोलले. बापरे, तसं मी नाही एवढं खात, पण खातो ना, अंदाज कधी कधी करते. तर आणि आत्ताच्या काळामध्ये हे वासुदेव वगैरे बघायला खूप 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 कमी भेटतात, खूप म्हणजे खूप. तर हे वासुदेव आपल्या असं गावामध्येच येऊ शकतो. तर तुम्हाला आता दाखवते, गेलं का आहे ते बघते थांबा ना. माझ्या मनात आता एक विचार आला की आपण जे अशी सांगतो ना, म्हणजे तो सांगत होता की गोड नका खाऊ, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, असं तसं परत असं थोडी थोडी माहिती सांगतात नाही का. तर आत्ताच्या याच्यावर ना हे विश्वास ठेवायला पण जरा म्हणजे ठेवू का नको विश्वास असा विचार पडतो. कारण आत्ताचं कसं आहे माहिती आहे ना, काय झालं आता सगळीकडं स्कॅम चालू आहे. ए गौरांश इकडं, आता सगळीकडं स्कॅम चालू आहे. म्हणजे लोक आपली माहिती घेऊन मग त्याचा वेगळाच दुरुपयोग करतात. त्याच्यामुळं आता कोणाला काय सांगावं किंवा नको हे विचारपूर्वक करावं. आणि मला पण ते असं वाटलं की आत्ता की फक्त पैसे देऊन मी त्याला जायला सांगायला पाहिजे होतं की मला असं काही सांगू नको. म्हणजे एकदम आता कोणाला माहिती सांगणं आपली किंवा आपण थोडं जरी बोलणं हे खूप आता रिस्की वाटायला लागले. कारण खूप 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 स्कॅम व्हायला लागलेत आता, माहिती वगैरे काढून. किंवा आता आपण जरी कोण मागायला फोन, तर फोन दिला अनोळखी माणसाला, तर ती लोकंसुद्धा आपल्या फोनमधून काय OTP वगैरे सेंड करून असं स्कॅम चालू आहे. त्याच्यामुळं सगळ्यांना म्हणजे आता मी तरी लक्षात ठेवलं आहे, पण ते जातच आपल्या डोक्यातनं. तर काळजीपूर्वक सगळं केलं पाहिजे. ये इकडं बाबू, कोणालाही असं काय सांगायला पण नको, खूप स्कॅम चालू आहे बाबा. तर आता तर कोणाला काही करायलाच नको. चला, दोघांचं पण तयारी झाली, गौरांचा नाश्ता झाला आहे. आता दादा याची वाट बघतो, 10:30 वाजायला आलेत. तर याला भरवते जरा नित्यांशला, दूध पाचते तिकडे घेतले मी खिमटी वगैरे. तर असं काय थोडंसं बोलायचं होतं ते स्कॅमबद्दल, कोणाला काय सांगावं आणि कोणाला आता विश्वास, म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा हे खूप खूप मोठा प्रश्न आहे. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही ते. कारण एकदम आता युगच डेंजर चालू आहे. चला चल, ये बाबू, यो बघा कुठं गेलाय. उठ उठ, चला चला, सगळे कपडे असे आता घाण होतात. चला आम्ही आळत हर्ष मामाकडे. कोण हाय? हर्ष मामा कुठे? कोणाच नाही दिसत, कुठं गेली? कोणाच नाही दिसत आम्हाला, कोणाच नाही दिसत. किती आहेत सगळी, मग कुठं गेली सगळी? या बघ या बघ, यो बघ कसा चिटकवलाय. झोपू आली ना, झोपवाली. इकडं बघ काय चिटकवलाय. पावडर घालवले आमच्या. असू दे, कशीच कुठे गेली? एक ट्युशन, एक खेळा आणि एक काम करतो. आणि आजीबाई कुठं? शेती बघा, चला आमच्या काय काय लावलंय बघा. वांगा लावलंय, त्याला छोटूसा वांगा आलाय. हे बघ, ही मस्त ग. अगं याचं ना चहासारखं पितात ही फुलं निलीवाली. हा मस्त, दुधी पण लावलंय. बिचारी काय काय लावते, असं सासूने नाही लावलं, ती लावते. ये मस्त ग. आल्या आल्या आल्या. मोठे मामाच्या इथं होता असा, केवढा भारी फुलाचा आलायच, एकदम मस्त. आई बघ केवढी मस्त. आणि पण लारा बाबा येतं काय सांगायलाच नको बघ, मस्त बोलले.
दुर्वा पण आहे, कढीपत्ता पण आहे. कुठे आहे कढीपत्ता? छोटासाच झालाय ग. याला माती पाहिजे, मुलं बाहेर आली. मोगऱ्याला सहसा लवकर येत नाही फुलं. किती वर्षापासून आहे तो मोगरा? लय डोकं हे बघ, याला फुलं आले न बघ. एक फुल आलाय. वांगा हा अगं बाबाने आमचे हे लावलं, ऊस लावला ना 2. अगं आली म्हणजे मोठी झाली न थोडीशी, आणि याने मारली अशी बॅट, बाहेर वाकवलं त्याला. बाबा बोलते मी छोटे पोरांसारखी वाढवली त्यांना, आणि आता त्याने वाट लावली. मामीची शेती भारी केले. टेरेस माती टाका. हे काय आहे? ही आलूवडी आहे का? आलूची पानं आहेत? आलूची पानं आहे ती? आलूची पण जुनी पुराणी ती अशी मातीत लावायला पाहिजे होते. मामीजीची शेती मस्त केले. ही तर आता कुठं बघायला भेटत नाही. ही पहिला गजऱ्यामध्ये लावायची. काय बोलतं त्याला, शिंबी का काय वाटतं. गवती चहा लावलाय मस्त. गवती चहा पण मस्त झालाय. आमच्या नका आम्हाला झोप बघ केवढी आलंय. चड्डी घाल. कशिश माऊ आलेले. कशिश माऊ हाय. कशिश माऊ केवढी झोप आले. कशिश माऊ साठी जागा होता. केवढी झोप आले बघ. खिचडी खाऊन घेते मी. कशीच चौपात असते सोमवार. आणि आईवर दाखवते आमची. काल आईने चाळी लावलेली, आणि आई बघ काय केलं, याच्यावर तांदूळ टाकलं. आईने काल ही चाळी लावलेली. तिला पण घेतले ना अक्षताने. आमचं पण धुवाचं टाकले. जमले भाजी. पाणी बिणी देऊन टाकले पोराला बिचारे आमचे. हा मस्त सुकी सुकी बनवायची. तर आनंदाची नावाची कितीची शाळा आहे? 12-20 आणि 12 पण वाजला अजून. मग एवढ्या लवकर कुठं चाललंय? पीठ घेऊन नक्की झालं डोका कशी नाही सांग. मंडळी जेवायला बसले. मी जेवायला बसते आता. आणि नित्याश पण उठलाय, आत्ताच जस्ट उठला. सू केली. अयो मामीने मस्त वरण भात भाजी पापड. हे बघ उठला. अयो पण बसते इथं. आणि उद्या चला चड्डी काढा. आता मी आई आणि मी चाललोय जरा काय आईच्या आत्याचा नवरा आहे थोडा आजारी, त्याला बघायला झालं तर आम्ही गावातून निघालं. सगळी किती बायकांनी विचारला आईला, कुठं चालली. पटकन बघून येतो आम्ही जरा. गावातून जायचं असताना की असं असतंय. आज सकाळी आमच्या इथे आलेला वासुदेव आमच्या इथं जावल्यात. मला म्हणते गोड नको खाऊ, तब्येत सांभाळ, मालकाचा स्वप्न पूर्ण होईल. काय सांगत होता. चला ना आता बोलत होतो मी. नाही बोलत. हा मग अशी पासून निघलोय का. अगं इथून निघलो ना तेव्हापासून आईला विचारता कुठं चालली बाय कुठं चालली. पहिलाच माझी वाट बघते, अजून येत नाही. 5:30 झाले. हा काढणार ती सायकल. झोपाले त्याला. चालला बघ. आवाज दे. हा आवाज दे आईला.
कोण आवाज देत आहे? चोक चोक असेल. मला काय माहिती, अभ्यास करायला बसवलाय सरांना. करा. चोक असं मला नाही माहिती. हे बघ एवढं व्यायाम बघ, व्यायाम बघ. चोक असं चोक असं जा ना गौरांश. चोक असं अरे पुढं जातो का नाही? काय चाललंय? चोक असं माझा आई बाळा चोक त्या पोराला कसा खेळ आलाय बघा. दादाला आवाज देते. खेळ आलाय तुला? किती वाजले बघ? रात्रीची 11:30 वाजली. आणि आता ह्या प्या करते दादाला. दात काढू नको. झोप आता, चला. गुड नाईट, बाय बाय. झोपा. इथं बघ त्याच्या बाळा. चला बाय बाय. झोपा. गुड नाईट. झोपा. झोपा. ए पास. झोपा. बाय बाय. गुड नाईट.